ते असं आहे की जामिया इस्लामिया जी अक्कलकुवाची संस्था आहे, त्या संस्थेत 750 कोटीहून अधिक रुपये देश आणि विदेशातून आलेले आहे. शिक्षणाच्या नावाखाली आलेला हा पैसा खरं तर देशविघातक कार्यासाठी वापरला गेल्याचा माझा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे. काश्मीरमधील फुटीरवादी आणि देशद्रोही शक्तींना बळ देणाऱ्या एका संस्थेला, जी आपल्या भारत सरकारनं या संस्थेवर बंदी घातलेली आहे, अशा संस्थेला देखील जामियाकडनं या ठिकाणी फंडिंग करण्यात आलेलं आहे. इतकं नव्हे तर देशामध्ये वेगवेगळ्या मशिदींना देखील या जामियानं मशीद निर्माण करण्यासाठी पैसा दिलेला आहे. इथले जे काही विद्यार्थी तयार होतात, मौलाना मौलवी हे देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि देश इस्लामीकरण कशा पद्धतीनं होईल, या देशामध्ये हिरवं जाळं या ठिकाणी कशा पद्धतीनं विणलं जाईल, यासाठीचा यांचा प्रयत्न असतो. खरं तर आधुनिक शिक्षण देण्याची गरज असताना या संस्थेमध्ये केवळ आणि केवळ धार्मिक शिक्षण दिलं जातं आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं बनावट दस्तावेज असतील, विदेशी नागरिकांना या ठिकाणी आश्रय असेल, हे सगळे प्रकार जे आहेत अतिशय गंभीर आहेत. आणि म्हणून या संस्थेची तात्काळ या ठिकाणी मान्यता रद्द केली पाहिजे. संस्थेची संपूर्ण जमीन, इमारती हे सरकार दप्तरी जमा झाले पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे.